कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा एक मराठी द्वेषाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। मराठी माणसाची मस्करी करण्याच्या नादात मुनव्वरनं मराठी माणसाचा अपमान केलाय। वाद होताच मुनव्वरनं माफी सुद्धा मागितली आहे। पाहूया नेमका काय घडलेलं आहे, काय म्हणाला होता मुनव्वर आणि कशावरून तो माफी मागतोय। तलोजा, अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया, वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहाँ रहते हो, हम बंबई रहते हैं। स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं मस्करी करण्याच्या नादात कुस्करी केली आहे। मुंबईत राहणाऱ्या मुनव्वर सारख्या परप्रांतीयांना अजूनही मुंबई बोलणं जड जात आहे। मुनव्वरनं आपल्या स्टँड अप कॉमेडीत मुंबईचा उल्लेख बॉम्बे केलाय, शिवाय कोकणी माणसाचा पाणउतारा सुद्धा केलाय। सब लोग बॉम्बे से है ना, कोई ट्रैवल करके आए। बाय बाय बाय, कहाँ से? तलोजा, तलोजा, अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया, वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहाँ रहते हो, हम बंबई रहते हैं। ये कोकनी लोग बनाते सबको। कोकणी आहे तुम लोग। मुनव्वरचं वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झालंय। भाजप आमदार नितेश राणेंनी मुनव्वरला धडा शिकवण्याचा इशारा दिलाय। मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप याची जीभ जास्तच परत वळवळायला लागलेली आहे। ह्याला कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँड अप कॉमेडीमध्ये एवढं टिंगल उडवण्याची अगर खाज असेल, आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवायला लागेल। स्टँड अप कॉमेडीत विनोद निर्मितीच्या प्रयत्नात वाद झाल्याचं कळताच मुनव्वर फारुकी ताळ्यावर आलाय। त्यानं कोकणी माणसाची माफी मागितली है। मेरा जो वो इम्प्रोव था, वो क्राउड वर्क था, उसमें कॉन्वर्सेशन में वो चीज मेरे मुंह से निकली, लेकिन मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड अप कॉमेडियन और जो मेरा काम है हंसाने का, मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो, और मैं बिल्कुल नहीं चाहूंगा कि कोई किसी भी एंगल से हर्ट हो। तो मैं तहे दिल से आप लोगों से माफी मांगना चाहूंगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है। मुनव्वरनं माफी मागितली नसती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाहून घेतलं असतं, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलंय। त्यांनी माफी मागितली असं कळलं मलाच। त्यांनी मराठी माणसाची माफी मागितलेली आहे, मालवणी समाजाची माफी मागितलेली आहे। मी आत्ताच ती माहिती घेतली आणि त्यांनी नाक रगडलेलं आहे। मराठी माणसाच्या अस्मितेला डिवचण्याचं काम वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून केलं जात आहे। मुनव्वर फारुकीच्या फक्त माफीवर न थांबता त्याच्यावर जरा बसेल अशी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। रोहन नाईकसह चेतन ननावरे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।